आपल्यासोबत माजी आमदार चरण वाघमारे आहेत. आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घ्या. भाऊ, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची तयारी सुरू झाली आहे का? मी लोकसभेमध्ये डॉक्टर प्रशांत पटोळे यांना पाठिंबा देताना सांगितलं होतं की पुढची विधानसभेची निवडणूक मी लढणार आहे आणि ती स्वतंत्र लढेन आणि लोकवर्गणी करून लढेल. त्या हिशोबानं माझी तयारी अजूनही सुरू आहे. कुठल्या पक्षाकडनं काही तुम्ही उमेदवारी मागितली आहे का? काय की स्वतंत्र लढणार? कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे तुमची? मी कोणत्याच पक्षाकडनं उमेदवारी मागितली नाही. माझी निवडणुकीची तयारी स्वतंत्रच आहे. पण माझ्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की सहजपणे तुमच्या सर्वेमध्ये मी दिसत असेल तर माझा विचार केला तर मी तो प्रस्ताव स्वीकारेन. एक अशी चर्चा सुरू आहे की तुम्ही शरद पवार साहेबांची तुतारी वाजवणार आहात. येत्या काही दिवसामध्येच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहात आणि एक जंगी स्वागत सोहळा तुमसरमध्ये होत आहे, अशी चर्चा आता भंडाऱ्यात रंगली आहे. काय त्यात तथ्य? अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे मी सध्या जे माझे दौरे सुरू आहे ते स्वतंत्र म्हणूनच आहेत. काय आपण असं समजू का, सध्या मागील तुम्ही भाजपाची कारकिर्दीमध्ये आमदार होता, आता भाजपाचे तुमच्यासाठी प्रवेश द्वार जे होते ते आता बंद झालेत का, की भाजपाकडनं कोणी तुम्ही तुमच्या संपर्कात आहेत का? तुम्हाला माहीत आहे, जेव्हा मला भाजपनी राष्ट्रवादीचा विरोध केला म्हणून जिल्हा परिषदच्या निवडणुकीत काढलं, तेव्हा भाजपचे नेते परिणय फुके यांचा स्टेटमेंट होता की चरण वाघमारेला पुन्हा पक्षात घेतलं तर सगळ्यात पहिले मी राजीनामा देईन आणि माझ्यापेक्षा पक्षात कोणी मोठा नाही. त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती की जोपर्यंत परिणय फुके भारतीय जनता पक्षात भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे तोपर्यंत भाजपचा विषयच होऊ शकणार नाही आणि त्यावर अजूनही मी ठाम आहे. सध्या तुमच्या कार्यकर्त्यांची काय चर्चा होत आहे का? तुम्ही स्वतंत्र लढावं की तुतारी किंवा अन्य कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढावं? काय नेमकं काही चर्चा होत असेल? मी गेल्या 15-20 दिवसापासून गावनिहाय माझ्या बैठका सुरू आहेत आणि प्रत्येक बैठकीमध्ये मी कार्यकर्त्याच्या ओपिनियन घेत आहो. जेव्हा माझ्या पूर्ण बैठका संपतील, 2 तारखेपर्यंत माझे दौरे आहेत, 2 तारखेपर्यंत तुमसर विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक गावात माझे बैठका संपणार आहेत. त्या संपल्यानंतर मला तिकीटवर लढण्याचा फायदा किती आहे आणि अपक्ष लढण्याचा किती फायदा आहे त्याचं आकलन करून निर्णय घेईन. नवरात्रमध्ये एक शुभ मुहूर्त आहे म्हणतात चरण वाघमारेंचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा, काय सांगा? अजून अंतिम निर्णय झालेला नाही. तर हे होते चरण वाघमारे. अंतिम निर्णय झाला नसल्याचे ते सांगत असले तरी जिल्ह्यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजवणार अशी चर्चा रंगलेली आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.